रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. कोडोली महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ सुरू करा. दलित एकता आंदोलन युवा पॅथरची मागणी. पन्हाळा तालुक्यातील कोडोली गाव व लगतच्या वारणानगर रत्नागिरी महामार्गावरील बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ कार्यान्वित करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दलित एकता आंदोलन युवा पॅथर संघटनेने दिला आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की कोडोली हे एक मोठे गजबजलेले गाव असून येथील लोकसंख्या 1 लाखाहून अधिक आहे. गावालगत असलेल्या वारणानगर रत्नागिरी महामार्गावर शैक्षणिक संस्था, उद्योग तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने या मार्गावर कायम वर्दळ असते. मात्र अनेक ठिकाणी रस्त्यावरील स्ट्रीट लाईटची व्यवस्था नसून पूर्वी बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरेही अनेक वर्षापासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे अपघात, चोरी, गुन्हेगारी आणि वाहतूक नियम भंगांच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यात अडचणी येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी चौक, एसटी स्टँड परिसर, सर्वोदय चौक, MSCB फाटा, पोहाळे फाटा आदी महत्त्वाच्या ठिकाणी तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते कार्यान्वित करावेत अशी मागणी संघटनेने केली आहे. प्रशासनाने या मागणीची दखल न घेतल्यास संबंधित कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. कोडोलीसारख्या मोठ्या गावात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा अत्यावश्यक आहे. बंद पडलेले कॅमेरे तात्काळ सुरू करून नवीन ठिकाणीही कॅमेरे बसवावेत, अन्यथा लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दलित एकता आंदोलन युवा पॅथर्सचे अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी दिलाय. विन टीव्ही मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे. गायकवाड गाव माझं कोडोली, दलित एकता आंदोलन सामाजिक संघटनेचं मी काम करतोय. आज पन्हाळा तालुक्यामध्ये कोडोली सर्वात 1 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेले गाव आहे आणि या गावामध्ये अनेक गुन्हे घडतात, अपघात घडतात. या अपघाताला कारणीभूत म्हणजे तिथली असणारी शासन यंत्रणेने जी काही म्हणजे नियोजन करायला पाहिजे ते केलेलं नाही. कोडोली ग्रामपंचायतींनी CCTVचे कॅमेरे बसवलेले आहेत, पण ते कॅमेरे अद्याप चालू नाहीत. अनेक अपघात होऊन अनेक लोक त्यामध्ये मृत्यू पावलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक गावामध्ये चोऱ्या घडलेल्या आहेत. कुत्र्यांचा तर म्हणजे अगदी धुमाकूळ आहे. पण CCTVच्या फुटेजमध्ये ह्या गोष्टी एकत्रित न आल्यामुळे पोलिसांनासुद्धा यामध्ये तपासाला कुठंतर दिरंगाई होत आहे, अडचण होत आहे, अडथळा येत आहे. आमची अशी शासनाला, ग्रामपंचायतीला असू दे, तहसीलदारांना असू दे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना असू दे अशी विनंती आहे की कोडोली ग्रामपंचायतीच्या वतीनं CCTV कॅमेरे बसवावेत. कोडोली पोलीस स्टेशनला विशेषतः एक महत्त्वाचा कॅमेरा जो असतो ते त्यांच्या अंतर्गत तो सुद्धा बसवावा, जेणेकरून त्यांच्या कामामध्ये अडथळा येणार नाही. हे गाव बऱ्याचशा म्हणजे पुढारलेले गाव असूनसुद्धा या काही गोष्टीकडे दुर्लक्ष असल्यामुळे अनेक जीवांना मुकावं लागत आहे. कोडोली गावामध्ये पोलिसांनीसुद्धा रात्रीची गस्त घालणं गरजेचं आहे, जेणेकरून होणारे अनर्थ, होणारे जे अपघात आहेत किंवा होणारे जे चोऱ्यासारखे जे प्रकार आहेत ते थांबतील. हे जर नाही थांबलं किंवा ग्रामपंचायत किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी जर यामध्ये दुर्लक्ष केलं तर लक्षवेधी आंदोलन आम्ही छेडणार, हे मी माझ्या संघटनेच्या वतीने जाहीर असा इशारा देतो. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.